गुड इव्हनिंग फ्रेंड्स, पुन्हा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजपर्यंत तुम्ही आपण सर्व हुबी मांडणीची बेरीज शिकत आलेलो आहे। जसं 2 अधिक 3 तसेच 2 अधिक 3। आता बेरजेची ही हुबी मांडणी आहे आणि बेरजेची ही आडवी मांडणी आहे। पण आज आपण बेरजेची हुबी मांडणी किंवा आडवी मांडणी हा आपला मुद्दा नसून अपूर्णांकांची बेरीज कशी करतात, समछेद अपूर्णांकांची बेरीज कशी करतात, तो आजचा आपला मुद्दा आहे। आपला मुद्दा आहे समछेद। लक्षात घ्या, समछेद अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकाची बेरीज, समछेद। आता इकडे बघा, या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिसत असेल, समछेद। आता समछेद म्हणजे काय? सम म्हणजे काय? समान। समछेद म्हणजे समान छेद असणारा अपूर्णांक, समान छेद असणारा अपूर्णांक। मग समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज कशी करतात ते आज आपण शिकणार आहोत। तर समछेद म्हणजे समान छेद आणि अपूर्णांक म्हणजे काय, इकडे लक्ष द्या। आता समजा 3/4 म्हणजे ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात मांडल्या जातात, स्वरूपात लिहिल्या जातात, त्याला अपूर्णांक म्हणतात। हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। आता 3/4 वरच्या संख्येला अंश म्हणतात। पुन्हा एकदा समजून घ्या, वरच्या संख्येला अंश म्हणतात आणि खाली असणाऱ्या संख्येला छेद म्हणतात, बरोबर। मग समछेद अपूर्णांकांची बेरीज कशी करतात ते आपल्याला आज बघायचे आहे। तर त्याच्यावर आपण काही उदाहरणं बघू। लक्षात घ्या, व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल। पहिलं उदाहरण घेऊ आपण। बेरीज करायची, समान छेद अपूर्णांकांची बेरीज शिकायची आपल्याला। 1 अधिक 5 अधिक 3 अधिक 5। बघा, लक्षात घ्या, 1 अधिक 5 अधिक 3 अधिक 5। आता समछेद आपण का म्हटलं हे पण लक्षात घ्या। 1/5 आणि 3/5 म्हणजे या 1 चा छेद देखील 5 आहे आणि हा 3 चा देखील छेद 5 आहे। मग समछेद आहे म्हणजे समान छेद आहे। तर जेव्हा समान छेद असतात तर समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज कशी करतात, हा आपला आजचा मुद्दा आहे। लक्षात घ्या। आता बघा, सुरुवातीला काय करायचं, वरती कोणती संख्या आहे? 1 आणि इकडे वरती कोणती संख्या आहे? 3। मग 1 अधिक 3 करायचं। लक्षात घ्या, 1 अधिक 3 करायचं। मग समान छेद म्हणजे इथं पण 5 आहे आणि इथं पण 5 आहे, तो छेद समान असल्यामुळे एकदाच तो छेद लिहायचा। समान छेद असेल तेव्हा एकदाच तो छेद लिहायचा। मग आता यांची बेरीज करायची। बघा, 1 अधिक 3 किती? 4 आणि खाली किती आहे? 4/5। म्हणजे ही जी काही बेरीज केली का आपण, तर या बेरजेचे उत्तर आहे 4/5। मग मी काय केलं, अगोदर अंशांची बेरीज केली, 1 अधिक 3 आणि खाली छेद 5 लिहिला, कारण समान छेद असल्यामुळे छेद एकदाच लिहा। पुन्हा मी काय केलं, 1 अधिक 3 यांची बेरीज केली 4 आणि छेद जशाच्या तसा लिहिला। म्हणजे या उदाहरणाचे उत्तर आहे 4/5, बरोबर। तुम्हाला जर समजलं नसेल, पुन्हा दुसरं उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघा, 2/7 अधिक 4/7। इकडे बघा, 2/4 अधिक 2/7 अधिक 4/7। आता हे उदाहरण कसं सोडवणार बघा, वरती अंश कोणता आहे या संख्यामध्ये? 2 आणि इकडे अंश कोणता आहे? 4। मग 2 अधिक 4 छेद समान छेद असल्यामुळे एकदाच छेद लिहायचा 7। मग यांचे उत्तर काय येईल बघा, 2 अधिक 4 बरोबर किती? 6 म्हणजे 6/7 असं उत्तर येईल या उदाहरणाचं। पुन्हा
उदाहरण जर आपल्याला समजलं नसेल तर पुन्हा बघा तिसरं उदाहरण घेऊ आपण. तर तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण घेऊ शकतो 7/12 अधिक 2/12. बघा 7/12 अधिक 2/12 म्हणजे या ठिकाणी सुद्धा छेद समान आहे बघा 12/12. मग हे उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल बघा 7 अधिक 2/12 बरोबर 7 अधिक 2 बरोबर किती 9 आणि छेदामध्ये 12. बघा 9/12 असं उत्तर येईल या प्रश्नाचं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा छेद समान असतील त्यामुळे त्याला समछेद असं म्हटलेलं आहे. जेव्हा छेद समान असतील तेव्हा तो छेद एकदाच लिहावा आणि वरच्या अंशांची बेरीज करावी म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जातं. पुन्हा त्याच्याशी संबंधित अशीच काही उदाहरणे आपण बघू म्हणजे जेणेकरून तुमचा सराव होईल आणि तुमच्या मनामध्ये समछेद अपूर्णांकांची बेरीज कशी करतात याविषयी कोणतीही शंका राहणार नाही. बघा एक उदाहरण घेऊ आपण 2/7 अधिक 1/7 अधिक 3/7. लक्षात घ्या 3/7. आता या उदाहरणाकडे लक्ष द्या. हे चौथ्या क्रमांकाचे चौथं उदाहरण आहे. 2/7 अधिक 1/7 अधिक 3/7 बरोबर आहे की. मग आता या तिघही संख्यांचे जे छेद आहेत ते समान आहेत म्हणजे समछेद आहे. तर या ठिकाणी पण तोच रूल्स वापरणार आहेत आपण तीच पद्धत वापरणार आहे आणि त्याच पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवणार आहोत. बघा लक्ष द्या काय करायचं 2 अधिक 1 अधिक 3 म्हणजे मी अंशांची बेरीज करतोय आणि समान छेद असल्यामुळे छेद एकदाच लिहिणार आहे. बघा मग 2 अधिक 1 किती झाले 3 आणि 3 आणि 3 किती झाले 6 आणि खाली छेद किती आहे 7 म्हणजे 6/7 असं उत्तर येणार याचं. अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमची संकल्पना क्लिअर होईल. लक्ष द्या एक उदाहरण घेऊ 2/10 अधिक 4/10 अधिक 3/10. लक्षात घ्या बरं का 3/10. आता इकडे बघा 2/10 अधिक 4/10 अधिक 3/10. तर आपण अगोदर अंशांची बेरीज करू 2 अधिक 4 अधिक 3 आणि छेदामध्ये 10. मग बघा 2 आणि 4 किती 6 6 आणि 3 किती 9 म्हणजे 9/10 बरोबर आहे की नाही. तर अशा अनेक उदाहरणांचा आपण सराव करू शकतात आणि सराव केल्याने अशा प्रकारची उदाहरणं आपण सोडवू शकतात. राईट. पुन्हा काही उदाहरणं घेऊ जेणेकरून आपला सराव होईल आणि जास्तीत जास्त आपली संकल्पना ही स्पष्ट होईल. अपूर्णांकावर आधारित आपण काही उदाहरणं घेत आहोत. बघा अजून एक उदाहरण 4/9 अधिक 1/9. बघा आता हे उदाहरण कसं सोडवायचं 4 अधिक 1 छेदामध्ये 9 बरोबर 4 आणि 1 5 म्हणजे 5/9 बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने उदाहरण सोडवू शकतो. अजून एक उदाहरण घेतो लक्षात घ्या. अजून एक उदाहरण 3/15 अधिक 4/15. बघा 3/15 अधिक 4/15. आता या ठिकाणी पण छेद हे सारखे आहेत बघा. मग 3 अधिक 4/15 बरोबर 3 आणि 4 किती 7/15. तर अशा पद्धतीने समछेद अपूर्णांकांची बेरीज बेरीज म्हणतोय मी समछेद अपूर्णांकांची बेरीज आपण अशा पद्धतीने करू शकतो. पण अशा पद्धतीच्या पायऱ्या किंवा अशा पद्धतीच्या स्टेप्स आपण हे केव्हा वापरू शकतो जेव्हा समान छेद असतील जेव्हा सारखे छेद असतील
तेव्हा आपण अशा प्रकारची रचना करू शकतो, अशा पद्धतीच्या पायऱ्या वापरू शकतो. मग आता ही झाली संख्यात्मक उदाहरणं, ही झाली संख्यात्मक उदाहरणं. तर या प्रकारामध्ये शाब्दिक उदाहरणे कशी विचारली जातात ती आपण बघू. या प्रकारामध्ये शाब्दिक उदाहरणे म्हणजे जिथे शब्द वापरलेले असतात, बरोबर आहे की नाही. शाब्दिक उदाहरणे कशी सोडवितात ते आपण बघू. लक्ष द्या. आईने एक आंबा आणला. आईने एक आंबा आणला. समजा तुमची आई किंवा माझी आई आहे बघा. आईने एक आंबा, आईने एक आंबा आणला म्हणजे ती बाजारात गेली असेल आणि बाजारात गेल्यानंतर तिने एक आंबा आणला, बरोबर. आंबा आणला. त्यातील लक्षात घ्या बरं का, त्यातील 3/8 भाग, लक्षात घ्या, त्यातील 3/8 भाग 3/8 भाग सोनालीला, 3/8 भाग सोनाली व 2/8 भाग, लक्षात घ्या बरं का, 2/8 भाग मोहनला दिला, बरोबर. पुढे काय म्हणतो बघा, मोहनला दिला. तर दोघांना मिळून किती भाग दिला. तर दोघांना मिळून किती भाग म्हणजे हिस्सा दिला. तिकडे लक्ष द्या. उदाहरण व्यवस्थित समजून घ्या बरं का. आईने एक आंबा आणला, त्यातील 3/8, मी हे बॉक्स करतोय आपल्याला समजावं म्हणून, त्यातील 3/8 भाग सोनाली व 2/8 भाग मोहनला दिला. तर दोघांना मिळून किती भाग दिला, बरोबर आहे की नाही. मग आता या उदाहरणाचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर 3/8 म्हणजे या 3चा छेद इथं 8 आहे आणि या ठिकाणी 2चा छेद देखील 8 आहे. आणि दुसरी गोष्ट इकडे लक्ष द्या बरं का, एकदम बारीक बारीक गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या उदाहरणामध्ये व आणि मिळून, लक्षात घ्या, मिळून, एकूण, राईट. तर ज्या उदाहरणामध्ये व आणि मिळून असे शब्द आपल्याला दिसले तर समजून घ्यायचं त्या उदाहरणामध्ये ज्या काही संख्या दिलेल्या असतील किंवा ज्या काही व्हॅल्यू दिलेल्या असतील, कॅल्क्युलेशन दिलेले असतील, तर त्यांची 100% आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजे आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना अशी शाब्दिक उदाहरणं सांगत असताना या बारीक बारीक गोष्टी जर आपण त्यांच्या लक्षात आणून दिल्या तर त्यांना देखील अशा प्रकारची उदाहरणे फटाफट सोडवता येतील. लक्षात घ्या. ज्या उदाहरणामध्ये व आणि मिळून, एकूण, किती असे शब्द आपल्याला दिसले, समजून घ्यायचं त्या उदाहरणामध्ये बेरीज आहे. मग आता इथं बघा 3चा पण छेद 8 आहे, 2चा छेद देखील 8 आहे आणि इथं व आलेला आहे. म्हणजे 100% यांचे समान छेद असल्यामुळे आपल्याला बेरीज करावी लागेल आणि बेरीज करून जे काही उत्तर येणार तर तो दोघांना मिळालेला त्या आंब्याचा हिस्सा किंवा भाग असेल. लक्षात घ्या. इकडे बघा, मी लिहून घेतो अगोदर 3/8 अधिक 2/8, बरोबर. 3/8 अधिक 2/8 बरोबर 3 अधिक 2/8 बरोबर 3 अधिक 2 म्हणजे किती, 5 आणि खाली किती, 8. 5 आणि 8 म्हणजे दोघांना 5/8 भाग आंब्याचा मिळाला. आणि तो कोणी दिला, आईने, त्यांच्या आईने. समजलं तुम्हाला. तर हे उदाहरण आपल्याला अशा प्रकारे सोडवायचे होतं. तर 5/8 बरोबर.
अजून अशा प्रकारचे एक शाब्दिक उदाहरण घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल. आपण एकदम बेसिक घेत आहोत हा. या बेसिक गोष्टीपासून आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि गणिताची कोणतीही कन्सेप्ट असो, संकल्पना असो, ती आपल्याला लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने समजणार आहे. दुसरं उदाहरण बघा. एका मैदानाचा, लक्षात घ्या, एका मैदानाचा 3/4 भाग, 3/4 भाग, एक मैदान आहे आणि त्याचा 3/4 भाग पाचवीच्या मुलांनी राईट, 5वीच्या मुलांनी व 1/4 भाग 6वीच्या मुलांनी, 6वीच्या मुलांनी राईट, 6वीच्या मुलांनी स्वच्छ केला, 6वीच्या मुलांनी स्वच्छ केला. तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला? तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला? बघा इकडे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, पहिले उदाहरण व्यवस्थित वाचा की एका मैदानाचा 3/4, लक्षात घ्या, 3/4 भाग 5वीच्या मुलांनी व 1/4 भाग 6वीच्या मुलांनी स्वच्छ केला. तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला? आता आपण शाळेत जातो, मग शाळेत गेल्यानंतर आपले गुरुजी, आपले शिक्षक आपल्याला कधी कधी वर्गाची स्वच्छता करायला लावतात किंवा मैदानावरची स्वच्छता करायला लावतात, बरोबर. मग त्या पद्धतीने 5वीच्या मुलांनी मैदानाच्या 3/4 व 6वीच्या मुलांनी 1/4 भाग स्वच्छ केलेला आहे. पण या संख्यांचं जर निरीक्षण केलं, 3/4 इथं छेद सारखा आहे, इथं देखील छेद सारखा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्या उदाहरणामध्ये व, आणि, मिळून, एकूण असे शब्द आले तर 100% त्या उदाहरणामध्ये बेरीज करावी लागते. तर इकडे बघा, आपण मांडणी करून घेऊ. 3/4 अधिक 1/4, मग बघा 3 अधिक 1 किती झाले? 4 आणि छेदामध्ये 4. तर आता वरती अंशामध्ये पण 4 आहे आणि छेदामध्ये पण 4 आहे. जर तुम्ही याला भाग द्यायचं म्हटलं तर उत्तर येतं आपलं 1. 4 4, बरोबर. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की मैदानावर 100% स्वच्छता झाली. लक्षात घ्या बरं का, कारण 3 अधिक 1 किती? 4 आणि खाली छेदामध्ये किती आहे? 4. तर 4 आणि 4 ला भाग दिला तर 100%, म्हणजे मैदान एकच, म्हणजे ते पूर्ण 100% काय झालं? स्वच्छ झालं. कळलं का तुम्हाला? म्हणजे 4/4 भाग 5वीच्या मुलांनी आणि 6वीच्या मुलांनी दोघांनी मिळून स्वच्छ केला, म्हणजे 100% ते स्वच्छ झालं असं त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे की नाही? तर आपल्या या शाब्दिक उदाहरणामध्ये आणि संख्यात्मक उदाहरणामध्ये समछेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज अशा पद्धतीने केली जाते, हे आपण पाहिलेलं आहे. पुन्हा आपल्यासाठी 2 उदाहरणं घेतो संख्यात्मक, की जेणेकरून समछेद अपूर्णांकांच्या बेरजेविषयी आपल्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. बघा एक उदाहरण घेतो अजून. 4
7/12 लक्षात घ्या, 7/12 अधिक 2/12 राईट. मग आता काय करायचं, 7 अधिक 2/12 बरोबर 7 आणि 2 किती झाले 9, 9/12 राईट. हा, त्याच्यानंतर अजून एक उदाहरण बघा, 5/8 अधिक 3/8 राईट. आता बघा 5 अधिक 3/8 पुन्हा 5 आणि 3 किती झाले 8, मग 8/8 म्हणजे याचे उत्तर सुद्धा 1 येणार आहे बघा, लक्षात घ्या. 8 8. समजतंय का तुम्हाला? तर अशा प्रकारे आपल्याला समच्छेद असणारी अपूर्णांकांची बेरीज करायची होती. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला, मला, आपल्याला सर्वांना शिकता येईल आणि इतरांना देखील शिकता येईल. कारण ज्ञान ही आपल्या जवळ ठेवण्याची वस्तू नसून ही वाटण्याची आहे. धन्यवाद. थँक्यू.